आणि आता बातमी आहे गुरुपौर्णिमेसंदर्भात। शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवसाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। काकड आरतीनंतर साईंच्या फोटोची मिरवणूक काढण्यात आली। लाखो भाविक दर्शनासाठी सध्या साई नगरीमध्ये उपस्थित आहेत। 3 दिवसांचा हा उत्सव आहे आणि कालपासून अनेक पालख्या या साई नगरीत दाखल झाल्या। साईबाबांच्या शिर्डीमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं एक चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा जयघोष करत साईभक्त जे आहे ते शिर्डीमध्ये साईबाबांच्या दरबारात पोहोचत आहे। साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये पोहोचून साईंना गुरुस्थानी मानून दर्शन घेताना पाहायला मिळत आहे। सध्या आपण ज्या ठिकाणी सर्वप्रथम साईबाबा दिसले होते त्या ठिकाणच्या गुरुस्थानी आहोत। साईबाबांनी म्हटलं होतं की हे माझं गुरुचं स्थान आहे आणि आज जर बघितलं तर गुरुपौर्णिमा असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे। भाविक जे आहे ते साईबाबांच्या दर्शनानंतर साईंचं जे गुरुस्थान आहे त्या ठिकाणी देखील दर्शन घेताना पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आहेत। सर मला सांगा की 3 दिवसाचा हा उत्सव आहे, काय नेमका याची पूर्वपीठिका आहे आणि कशा पद्धतीने साजरा होतो? ओम साईराम। बाबांच्या कालावधीत बाबांचे जे भक्त जे होते मुलकर आणि इतर भक्त जे आहेत यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आहे ते बाबांची पूजा करून जे आहे हा उत्सव जो आहे ते तेव्हापासून सुरू झालेला आहे। आणि साईबाबा संस्थान जे आहे ते दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव जो आहे तो साजरा करत असतो। बाबांचे जे भक्त जे आहेत ते बाबांना गुरुस्थानी म्हणतात आणि गुरुचं आपल्या जीवनामधलं महत्व जे आहे ते अनन्य साधारण असं आहे। गुरु आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम करत असतात, दिशा देण्याचं काम करत असतात। त्यामुळे प्रत्येक भक्त जो आहे आपण जसं म्हटलं ते गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे ब्रह्म विष्णू महेशाच्या ठिकाणी जे आहे ते गुरुचं स्थान आहे। आणि बाबांचा जो परिवार जो आहे साई परिवार जो आहे तो जवळपास 63 देशामध्ये आहे आणि प्रत्येक भक्त जो आहे अत्यंत समर्पित भावनेने जे आहे ते बाबांची सेवा करत असते। जो भक्त या ठिकाणी दर्शनाला येणार आहे त्याचं बाबांच्या सानिध्यातलं वास्तव्य चांगल्या रीतीने व्हावं, त्याचं दर्शन चांगल्या रीतीने व्हावं म्हणून सर्व व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांनी केलेली आहे। आजचा दिवस जो आहे तो गुरुपूजनाबरोबर गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त होण्याचा दिवस आहे। साईबाबांच्या दरबारात आलेला जो भाविक असतो तो साईबाबांना झोळी जी आहे ते आपल्या इच्छेनुसार भरभरून या ठिकाणी देताना पाहायला मिळतोय। साईबाबांच्या मंदिरामध्ये अतिशय उल्हासदायक वातावरण आहे। भाविकांची गर्दी जी अलोट झालेली आहे। आलेला प्रत्येक भाविक जो आहे तो साईबाबांच्या समाधी मंदिरात आणि साईबाबांच्या गुरुस्थानी मोठ्या भक्तिभावानं दर्शन करताना पाहायला मिळतो। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।